ज्या पद्धतीने या चेअरमन साहेबांनी आम्हा सगळ्यांची आर्थिक लूट केली, या कारखान्याची लूट केली आणि फक्त आपलं घर भरलं, लय भारीची टिमकी वाजवून ज्या पद्धतीच्या भ्रष्टाचाराचा अतिरेक केला, कोजनमधला 96 कोटीचा फायदा, दरवर्षी 20 कोटी 25 कोटी 15 कोटी 16 कोटी फायदा होतोय. त्या सगळ्या फायदे इतकाच तंतोतंत पलीकडच्या बाजूला तोटा होतोय कारखान्याला. एक बोगस कंपनी काढून 4 कोटी रुपये लुटले. 4 कोटी नंतर आजपर्यंत किमान 8 कोटी रुपये त्याच्यावरती व्याज पडलंय, पण त्याच्यावरती काहीच काम झालं नाही. पण निवडणूक आली की दर वाढवून देतोय, निवडणूक आली की कुस्ती चालू होते, निवडणूक आली की ऊस विकास कार्यक्रम सुद्धा सुरू होतोय. तोडणी कार्यक्रमानं बिद्री लोकच्या सगळ्या सभासदांना हैराण करून सोडले. अरे मग कुणासाठी चालला कार्यक्रम? ऊस लय भारी दर हे सगळं कुणासाठी चाललं? जर तुमचा ऊसच आमचा तुम्ही नेत नसाल तर तुम्ही किती प्रचंड अशा पद्धतीचा त्रास आमच्या सभासदांना दिलाय. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केक्स, समोसा, कचोरी, ढोकळा. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. आमचा संपर्क क्रमांक 8602 86 95 95. खरं म्हणजे मी नेहमी तक्रार करायचो आदरणीय संजय दादांकडे की आम्हा सगळ्यांच्या अंगात बिद्री येते, पण कागलवाल्यांच्या अंगात काय बिद्री येत नव्हती. पण आज मात्र त्या सगळ्याच प्रश्न सुटला, कोडं सुटलं म्हणायला काय हरकत नाही. बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि त्या सगळ्या निवडणुकीमध्ये एका बाजूला लय भारीची टिमकी वाजवणारे चेअरमन साहेब होते आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय जाधव गुरुजींच्या नेतृत्वाखाली या सगळ्याचा पर्दाफाश करून वस्तुस्थिती आणि वास्तविकता दाखवता ज्या पद्धतीने या चेअरमन साहेबांनी आम्हा सगळ्यांची आर्थिक लूट केली, या कारखान्याची लूट केली आणि फक्त आपलं घर भरलं, या सगळ्याचा हिशोब ज्या वेळेला मी मांडायला लागलो, तो हिशोब मांडता लोकांच्या मनामध्ये पहिल्यांदा प्रश्न पडला, आमदार प्रकाश आंबेडकरचं डोकं फिरले काय? एवढं सगळं चांगलं चाललंय आणि मुद्दाम राजकारणासाठी चांगल्या कारखान्याचं नुकसान करतोय काय? आणि मग नंतर ज्या वेळेला आम्ही सगळ्या एकापेक्षा एक सगळ्या ज्या वस्तुस्थिती मांडायला लागलो, त्यानंतर मात्र आज तेच सभासद प्रत्येक वेळेला विचारायला लागलेत की FRP पेक्षा पैसे जे कोजनचे आम्हाला मिळतात ते पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत. मोलॅसिसची खरेदी विक्री जी होते ती पलीकडच्या मुश्रीफ कारखान्यालाच का होते? पलीकडच्या बाजूला चिठ्ठ्यांचा जो काय सगळा सावळा गोंधळ होतोय, चिठ्ठ्यांच्या माध्यमातून 200 चिठ्ठ्या मुलांना, 200 चिठ्ठ्यांचे पगार मुलांना आणि 250 चिठ्ठ्यांचे पगार शिपेकर कुठल्या घरात घेऊन जातात, या सगळ्याचा उलगडा ज्या वेळेला आम्ही करायला लागलो त्यावेळेला मात्र सभासद पेटून उठला. परिवर्तन झालंच पाहिजे, खोडवं काढानी लावण करा, ही अशी पूर्वी जी म्हण 2005ला झाली होती, ती ज्याचा उल्लेख आदरणीय EY पाटील साहेबांनी केला की निडवं काढा आणि लावण करा असं म्हणण्याची वेळ आली. या कागल तालुक्याला एक इतिहास आहे. या कागल तालुक्याच्या राजकारणाची एक वेगळी प्रथा आणि परंपरा आहे. त्या सगळ्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे बिद्री सहकारी साखर कारखाना आहे. आमची तक्रार आहे राजेसाहेब तुमच्यावरती, आमची तक्रार आहे आदरणीय संजय दादांच्यावरती, आमची तक्रार आहे सन्मान्य मुश्रीफ साहेबांच्यावरती आणि संजय बाबांच्यावरती सुद्धा. तुमचे कारखाने झाल्यामुळे बिद्रीला तुम्ही सगळेजण जरा दुर्लक्षितच करायला लागला. पूर्वीच्या काळात राजेसाहेब मंडलिक साहेब असताना या बिद्री कारखान्यावरती 4 तालुक्याचं राजकारण व्हायचं. नवीन राजकारणाची समीकरण व्हायची, वेगवेगळ्या पद्धतीचे राजकीय संदर्भ सुद्धा बदलायचे, ते सगळेच्या सगळे फक्त बिद्री कारखान्यावरती बदलायचे. आता परत 2005ची पुनरावृत्ती करण्यासाठी आदरणीय संजय दादा मंडलिक साहेब आणि आदरणीय राजे साहेबांचे चिरंजीव समरजित सिंग राजेश घाटगे साहेबांनी जो काही निर्णय घेतला, त्यामुळे निश्चितपणानं बिद्रीमधलं परिवर्तन अटळ आहे. लोकांच्या मनातलं नवीन परिवर्तनाचं पॅनेल येणार आहे, पण त्याबरोबर जे काय राजकारण समाजकारण घडणार आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. लय भारीची टिमकी वाजवून ज्या पद्धतीच्या भ्रष्टाचाराचा अतिरेक केला, कोजनमधला 96 कोटीचा फायदा, दरवर्षी 20 कोटी 25 कोटी 15 कोटी 16 कोटी फायदा होतोय. त्या सगळ्या फायदे इतकाच तंतोतंत पलीकडच्या बाजूला तोटा होतोय कारखान्याला. म्हणजे रक्कम सुद्धा बदलत नाही. एखादी चांगली डेअरी चालली तर 2 लाख 3 लाख 4 लाखाचा फायदा होतोय, परंतु 400-450 कोटीचा टर्नओव्हर केल्यानंतर सुद्धा कारखान्याला फक्त 2 लाख रुपयेचा नफा होतोय. ह्या सगळ्या गोष्टींची वस्तुस्थिती बघितल्यानंतर एक फॅब्रिकेटेड बॅलन्स शीट ज्याला म्हणू आपण, एक चुकीच्या पद्धतीनं जो नफा लोकांना द्यायला पाहिजे तो मुरवण्याचं काम जे महापाप या चेअरमन साहेबांनी केलंय, त्याचं उत्तर उद्याच्या 3 तारखेला आपण सगळ्यांनी देऊया.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा या साखर कारखानदारीमधल्या सगळ्यात अभ्यासू नेतृत्व म्हणून राज्यात आणि देशात गणलं जातं आहे. त्यांनी सुद्धा सातत्यानं सांगितलंय की अलीकडच्या काळामध्ये साखरेबरोबर इतर सगळे जे बाय प्रॉडक्ट्स कारखान्याचे आहेत त्याच्यावरती सुद्धा ह्या सगळ्याचा हिस्सा आहे. आमचे जाधव गुरुजी आम्हा सगळ्यांना नेहमी मार्गदर्शन करायचे आणि त्यावेळेला RSFचं सूत्र आम्ही बघितलं आणि त्या RSFच्या सूत्रामधनं सुद्धा आमच्या लक्षात यायला लागले की बिद्री कारखान्यानं प्रचंड फसवणूक आम्हा सगळ्यांची केली. कुठं फसवणूक केली. मालोजीराजे रोड ट्रान्सपोर्ट नावाची इंदापूरची कंपनी आहे, 4 कोटी रुपये त्यांनी दाखविलेत. त्या 4 कोटी रुपयाचा खर्चाला आजपर्यंत ती कंपनी कुठं आहे माहीत नाही. संचालकांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजेत, परंतु कालपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नव्हती. एक बोगस कंपनी काढून 4 कोटी रुपये लुटले. 4 कोटीनंतर आजपर्यंत किमान 8 कोटी रुपये त्याच्यावरती व्याज पडले, पण त्याच्यावरती काहीच काम झालं नाही. कालपर्यंत सुद्धा 2 ते 3 जाहिराती दिल्या गेल्या, आपण सगळ्यांनी बघितल्या असतील. एक जाहिरात आली, मानधनधारक कुस्त्या, बिद्रीच्या प्रगती, बिद्रीचे एकूण सगळं प्रगती आणि KP पाटील भारी अशी जी काही जाहिरात होती, त्या जाहिरातीतला एक मुद्दा होता मानधनधारक कुस्त्या बिद्रीने चालू केल्या. आमच्या सगळ्या व्यासपीठावरचे बरेचसे लोक सुद्धा, परागटे साहेब आपण गेलो असेल, बिद्री कारखान्याच्या दारात सगळ्या पैलवानांना उपोषणाला बसावं लागलं होतं. आम्ही सगळेजण सुद्धा गेलो. त्यांचा आग्रह होता की आम्ही MDला बोलावं. आम्ही म्हटलं की आम्ही MDला बोललो तर तो चालू करणार नाही. 9 वर्ष, 10 वर्ष, 11 वर्ष एका बाजूला सत्ता आल्यानंतर ज्या पद्धतीनं मानधनधारक कुस्त्यांचा काम चालू करायला पाहिजे होता, एकूण सगळा कार्यक्रम सुरू करायला पाहिजे होता, काही केलं नाही. पण निवडणूक आली की दर वाढवून देतोय, निवडणूक आली की कुस्ती चालू होते, निवडणूक आली की ऊस विकास कार्यक्रम सुद्धा सुरू होतोय. एकच विनंती होती सातत्यानं आम्ही जाधव गुरुजींच्या माध्यमातून त्यांना सांगत होतो. काय सांगत होतो? आमचे 3 मुद्दे आहेत, ह्या 3 प्रश्नांची उत्तरं द्या. त्यांचा फक्त एकच मुद्दा असायचा, 50 खोके एकदम ओके. माझी त्यांना जाहीर पन्नावा नाही, अहो 50 म्हणू नका, 500 खोके एकदम ओके म्हणा, पण या 3 प्रश्नांचं उत्तर द्या. कारण बिद्री कारखान्याची निवडणूक या 3 मुद्द्यांच्या मध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं कारखान्याच्या सभासदांची लूट केली, चिठ्ठीवरच्या पोरांचं हाल केलं, सगळ्या ऊस तोडणी कार्यक्रमाच्या निमित्तानं, सगळ्या ऊस विकास कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रचंड लोकांना त्रास दिलाय. माझी तुमच्या ग्रामदेवत अंबाबाईच्या चरणी आणि तुमच्या सगळ्यांना शपथ आहे या मुरगुडातल्या सगळ्या लोकांना. कारण मी ज्या वाडाला फिरलोय त्यावेळेला दादा लोक एवढंच म्हणतायत, अख्ख्या मुरगुडमध्ये एकच विषय आहे, तोडणी कार्यक्रमानं बिद्री लोकच्या सगळ्या सभासदांना हैराण करून सोडले. अरे मग कुणासाठी चालला कार्यक्रम? ऊस लय भारी दर, हे सगळं कुणासाठी चाललं? जर तुमचा ऊसच आमचा तुम्ही नेत नसाल तर तुम्ही किती प्रचंड अशा पद्धतीचा त्रास आमच्या सभासदांना दिलाय, त्या सगळ्याचा हिशोब अंबाबाईच्या साक्षीनं शपथ घेऊन आपण उद्याच्या 3 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हिशोब करूया, परिवर्तन करूया, अशा पद्धतीची विनंती करतो. हे परिवर्तन करत असताना व्यासपीठ बघितल्यानंतर मला नाथाजीराव कधी गंमत वाटते. 5 वर्षांपूर्वी जीवाचा आकांत करून आदरणीय संजय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल केलं. हेच AY पाटील साहेब आणि हेच AY पाटील साहेब आम्ही 6-7 शीट, मला वाटतं 6 ते 7 शीट घेऊन दादा आम्ही पलीकडच्या बाजूला बसलो होतो. आदरणीय दिनकरजी जाधव होते, आदरणीय सगळीच मंडळी होती. पलीकडच्या बाजूला रेस्ट हाऊसवरती आमची पत्रकार परिषद घ्यायची होती. 9-10 वाजता सगळे दौरे बंद करून आम्ही आलो होतो. आणि काका तोपर्यंत मला वाटते संजय बाबा घाडगे आले असतील. बाबा म्हटले, अहो पलीकडे कुठली पत्रकार परिषद चालू आहे? मी म्हटलं कसली पत्रकार परिषद? अहो मला वाटलं तिकडंच आहे म्हणून मी तिकडे निघत होतो. बघतो तर पलीकडं आदरणीय यांची युवाई पाहुणे सुरेशरावजी हळवणकर साहेबांनी चंद्रकांत दादांची शिष्टाई केली आणि बघता आमची निवडणूक जिंकत आलो होतो. पण पलीकडच्या बाजूला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा झाला त्यामुळे तिकडच्या बाजूला गेले. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.